प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी या देशातल्या तमाम भारतीयांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी, सर्वहारा समूहासाठी, प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी ज्या वेळेला समतेची लढाई लढत होते, न्यायाची लढाई लढत होते, त्यांच्या मूलभूत अधिकारांची लढाई लढत होते, त्यावेळेला त्यांच्या पूर्णांगिनी असणाऱ्या, तमाम भारतीयांची माय असणाऱ्या, तमाम लोकशाहीवाद्यांची आई असणाऱ्या माता रमाई संसाराची लढाई एकट्यानं लढत होत्या। बाबासाहेब समाजाची लढाई लढत होते, बाबासाहेब भारतीयांची लढाई लढत होते, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी, त्यांच्या पूर्णांगिनी दीनदलितांची, भारतीयांची माय माऊली माता रमाई संसाराची लढाई लढत होत्या। बाबासाहेबांच्या या लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी माता रमाईनं सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे। यकीनन माता रमाई ना होती, यकीनन माता रमाई ना होती तो मेरे बाबा साहेब ना होते। अगर मेरे बाबा साहेब ना होते तो इस देश का संविधान ना होता। अगर इस देश का संविधान ना होता तो आज भी हम गुलाम होते, आज भी हम गुलाम होते। माता रमाई होत्या म्हणून बाबासाहेब घडले, बाबासाहेब घडले म्हणून बाबासाहेबांनी संविधान घडवलं, बाबासाहेबांनी संविधान घडवलं म्हणून तुम्ही आम्ही संपूर्ण भारतीय नागरिक आपण आज सुरक्षित आहोत, मौलिक अधिकार आपण घेत आहोत। परंतु हे अधिकार आपल्याला सुखासुखी मिळाले नाही, यासाठी माता रमाईला जगातला सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं। अहो, पोटची चार चार लेकर ज्यांना पोटामध्ये गर्भामध्ये वाढवलं, ती चार लेकर माता रमाईनं आपल्या भारतासाठी, भारतीय लेकरांसाठी, माय मावल्यांसाठी, या देशातल्या प्रत्येक शोषित गरिबांसाठी कुर्बान केली। जर माता रमाईनं ती 4 लेकर कुर्बान केली नसती, बाबासाहेबांना साथ दिली नसती, तर बाबासाहेब घडले नसते। शेणाच्या गौऱ्यात थापून या माय माऊलीनं संसार केला। आजकालचे आम्ही पाहतोय दीड दमडीचे साले फक्त राजकारणामध्ये पोट भरण्यासाठी याचा धंदा करून ठेवलाय। त्यावेळेला आमच्या माता रमाईनं बॅरिस्टरची बायको, वकिलाची बायको, कायदे पंडिताची बायको, भारतातल्या सर्वाधिक शिकलेल्या एका विचारवंताची, महान विचारवंताची बायको माता रमाई शेणाच्या गौऱ्यात थापत होत्या। शेणाच्या काडी वेसून, भारा बांधून त्या विकून घर चालवत होत्या। त्या रमाईच्या गळ्यामध्ये फुटका मणी राहत नव्हता, साडी देखील घालायला तिला माऊलीला मिळत नव्हती। ठिगाची साडी, फाटलेली जीर्ण अवस्थेमधल्या साड्या त्या वापरत होत्या। आपला राजरत्न नावाचं लाडकं लेकरू ज्या वेळेला निधन पावलं, मेलं, त्या राजरत्नाला गुंडाळायला, दफन करायला एक कपडा सुद्धा नव्हता। शेवटी त्या माय माऊलीनं आपल्या अंगावरल्या साडीमध्येच आपल्या त्या लेकराला गुंडाळलं आणि दफन केलं। बाबासाहेबांना माहित नाही बाबासाहेब समाजासाठी लढतायत। अशी ही माय माऊली, जिला फुटका मणी नव्हता माहीत, त्या माय माऊलीला तिच्या आजूबाजूच्या शेजारनी त्या हिनवायच्या, चिडवायच्या, बघ आमच्या अंगावरती इतके दागदागिने आहेत, तू बॅरिस्टरची बायको, एक फुटका मणी तुझ्या अंगावरती नाहीये। त्यावेळेला माता रमाई म्हणायच्या, एक गाणं आहे कवीनं लिहिलेलं, तुम्ही सजवा खुशाल दागिन्याने गळा, अखंड राहो माझा कुंकवाचा टिळा। बाबासाहेबांसाठी, या देशातल्या करोडो लेकरांसाठी माता रमाईनं कुर्बानी दिली, आयुष्याची दिली, स्वतःच्या लेकरांची दिली। त्या माता रमाईला आज तिच्या लेकरांनी एक अभिनव पद्धतीनं अभिवादन केलंय। होय,
बौद्ध धम्मातील बौद्ध अनुयायी, बौद्ध उपासक रोहित पिसाळ यांनी माता रमाईसाठी 39 कोटीची साडी तयार केली. 39 कोटीची, जगात अशी साडी एवढ्या किमतीची नाही. ती साडी माता रमाईसाठी त्या लेकरानं तयार केली. जगामध्ये आपण पाहतो कोणाच्या कोळशाच्या खाणी आहेत, कोळशाच्या खाणी, दगडाच्या खाणी आहे. आमच्या बाबासाहेबाच्या लेकराची मात्र सोन्याची खाण आहे. सोन्याची खाण आहे त्या रोहित पिसाळची. रोहित पिसाळ या सगळ्या आपल्या श्रीमंतीचं सगळं आणि सगळं हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आणि माता रमाईमुळे झालेलं आहे. ही भावना डोक्यात ठेवली आणि तिथून त्यांनी माता रमाईला 39 कोटीची साडी, 32 कोटीचे हिरे आहेत त्या साडीला, 32 कोटीचे, आणि 2 किलो सोन्याचा हार, 2 किलोचा हार माता रमाईसाठी. बांधवांनो, ही साडी 39 कोटीची, जगातली सर्वाधिक किमतीची साडी, ज्या माय माऊलीला साडी, जुनी साडी सुद्धा, फाटकी साडी सुद्धा घालायला मिळत नव्हती, त्या माय माऊलीसाठी, ज्या माय माऊलीच्या लेकराला दफन करायला नवा कोरा कपडा मिळाला नाही, त्या माय माऊलीसाठी 39 कोटीची साडी. आज त्या साडीला इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यात येणार आहे. रोहित पिसाळ समाजासाठी चांगलं कार्य करत आहे. त्यांनी कार्य करत राहावं. मग आमच्या समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी, रुग्णालयाच्या उपचारासाठी रोहित पिसाळ हा नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांनी हे सामाजिक उत्तरदायित्व आपलं निभावत राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं ते बाबासाहेबांना अभिवादन आहे, रमाईला अभिवादन ठरणार आहे. माता रमाईला कोटी कोटी वंदन, विनम्र अभिवादन. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.